नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम-पी-एस-सी मंत्रा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. नाव आज आपण या ठिकाणी जो नवीन पॅटर्न जो आहे, या नवीन पॅटर्नपैकी जो जी-एस नंबर तिसरा जो आहे, जो की सगळ्यांना परिचित आहेत, नो इश्यू. या जी-एस नंबर 3चा जो आहे आपण सिलेबस डिकोड करणार आहेत. विशेषतः आपण आज इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी डिकोड करणार आहेत फॉर यूपीएससी अँड एम-पी-एस-सीच्या अँगलनं. ओके, नाव सगळ्यांना अवेअर आहे साधारणतः एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना की आपल्याला आता यूपीएससीच्या पेपरच्या पॅटर्नने आपल्याला काय करायची आहे, तर ही मेन्स एक्झाम द्यायची आहे. सो आत्ताचं जे हे सेशन आहे हे असणार आहे जी-एस नंबर तिसरा जो आहे याचं हे ओरिएंटेशन सेशन असणार आहे. ओरिएंटेशनमध्ये ॲट अ ग्लान्समध्ये मी तुम्हाला हे सांगेल की आपल्याला ओरिएंटेशनमध्ये काय बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जो पेपर पॅटर्नला सामोरे जाणार आहेत त्या जी-एस नंबर 3चा आपल्याला स्ट्रक्चर समजतं. सॉरी, थोडासा आवाज खराब आहे. ओके, तो आजचे दिवस ॲडजस्ट करून घ्यावं. याचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. ओके, स्ट्रक्चर बघितल्यानंतर टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट्स किती आहेत आपण ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहेत. आणि मग त्या टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट्सपैकी आपल्याला डिकोड करायचा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स, और त्याला आपण इंडियन इकॉनॉमी आपण असं म्हणतो. मी तुम्हाला काही यूपीएससीचा डेटा दाखवेल, कारण आता सध्या तरी आपल्याकडे यूपीएससीचा डेटा काय आहे अवेलेबल आहे. अर्थातच डेटा दाखवण्याचा मतलब असा आहे की त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, पुढे प्रिपरेशन करायचं आहे. आणि लास्टला मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवेल जे की आयोगानं क्वेश्चन विचारलेत, म्हणजे यूपीएससीनं क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, ते पण त्याचा बॉडी आन्सर कसं आणि काय लिहायचं, इंट्रोमध्ये काय लिहायचं आहे, इन डिटेल्समध्ये आपल्याला काय करायचं, डिस्कशन करायचं आहे या सेशनमध्ये. सो आपण सुरू करूया. आजचं हे जे सेशन आहे हे आहे ओरिएंटेशन जी-एस 3 आणि जी-एस 3 पैकी जो की अतिशय कोर आणि महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स और इंडियन इकॉनॉमी जी आहे त्याच्या संदर्भात आपण जसं आता सांगितलेलं आहे त्याला डिकोड करायचं. नाव दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोटिवेशनल कोड फॉर यू. काय सांगतोय बघा, युअर टॅलेंट अँड द ॲबिलिटी विल इम्प्रूव्ह ओव्हर द टाइम, बट फॉर दॅट यू हॅव टू द स्टार्ट. क्या मतलब हो गया अभी इसका? काय अर्थ झाला? त्यांनी हे सांगितलेलं आहे की आपल्याकडे असणारे टॅलेंट अँड द ॲबिलिटी आपण टायमानुसार काय करू शकतो, बिल्ड करू शकतो, किंवा टायमानुसार आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि हा मोटिवेशनल कोड कोणाचा आहे तर या ठिकाणी बघा मार्टिन ल्युथर किंग यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नाव दिस इज मीन, दिस इज माय बायो. प्रोफेसर सुशेन अघाव, एक्स प्रोफेसर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, अँड दिस इज ॲडिशनल जे काही माझं एज्युकेशन आहे ते या ठिकाणी आहे. दिस इज, हे काही फार असं महत्त्वाचं नाही. नाव कम टू द मेन पॉइंट. आजच्या या सेशनचा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक तो म्हणजे या ठिकाणी जी-एस नंबर जो 3 आहे, या जी-एस नंबर 3चं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. नाव जनरली असा विचार करावा की जी-एस नंबर जो 3 आहे या जी-एस 3चं स्ट्रक्चर काय आहे. म्हणजे जर 250 मार्क्सचा जर आपल्याला हा क्वेश्चन किंवा याच्यावर क्वेश्चन पेपर जर असेल, मग याच्यामध्ये किती विषय आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आपण अतिशय बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत या ठिकाणी जाणार आहेत. असं कन्सिडर करण्यात येणार नाही की तुम्हाला कदाचित माहिती असावं, असलं तर खूपच चांगली गोष्ट आहे, परंतु जे बेस पासून तर ॲडव्हान्स पर्यंत आपण घेऊन जाणार आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना. नाव इथे स्ट्रक्चरचा मतलब असा आहे की नंबर ऑफ सब्जेक्ट्स किती आहेत. इकडे जर तुम्ही पाहिलं तर हाऊ नंबर ऑफ सब्जेक्ट्स, हाऊ मेनी नंबर ऑफ सब्जेक्ट्स इकडे ते बघायचे आहेत आपल्याला. आणि तुमचं जे क्वेश्चन पेपर आहे या सॉरी क्वेश्चन पेपरचं नेचर किंवा स्ट्रक्चर बघा. देर आर 20 क्वेश्चन्स, म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन आहेत आणि ज्या 20 क्वेश्चनसाठी आपल्याला किती मार्क्स आहेत तर 250 या ठिकाणी मार्क्स असणार आहेत. नाव त्याचं त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे तुम्हाला, तर हे क्वेश्चन जे आहेत आता हे या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. याचा मतलब असा आहे की हा यूपीएससीचा मी या ठिकाणी तुम्हाला स्नॅप दिलेला आहे, परंतु एमपीएससीच्या संदर्भात बोलायचं असेल तर काय असणार आहे, इंग्लिश प्लस मराठी याच्यामध्ये क्वेश्चन पेपर प्रिंट असतील. गॉट इट. सो बघा, वर्ड लिमिट आहे साधारणतः 10 मार्क्स आणि 15 मार्क्सचा काय आहे क्वेश्चन आहे. तर 150 10 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर 150 वर्ड लिमिट आहे, आणि जर 15 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 250 वर्ड लिमिट आहे. गॉट इट. सो हे एक जनरल काय आहे, स्ट्रक्चर आहे तुमच्या क्वेश्चन पेपरचं. नाव दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्यांनी काय सांगितलं आहे की टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट्स किती आहेत, तर इथे इकॉनॉमी और इकॉनॉमिक्स, क्लिअर झाला मुद्दा, हे आहे, किंवा आपण त्याला इंडियन इकॉनॉमी पण म्हणू.
त्यासोबतच इथे काय आहे, ऍग्रिकल्चर सुद्धा आहे. ओके, आता हे इंडस्ट्री अँड इन्फ्रास्ट्रक्चर हे याचा भाग नाही, ते मिसस्पेल्ड झालेलं आहे. हे इकॉनॉमिक्स मध्ये येतं. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि इंडियाज इंटरनल सेक्युरिटी आहे, जो की सध्याचा खूप कळीचा मुद्दा आहे. क्लिअर झाला. सो इन जनरल जर आपण पाहिलं, सो वी गॉट द आयडिया अबाउट द टोटल नंबर ऑफ काय आहे सब्जेक्ट. द टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहेत मित्रांनो? देर आर द 6 सब्जेक्ट आहेत. आता एकतर आयडिया आली, म्हणजे जीएस नंबर तिसरा जो आहे, या जीएस नंबर तिसऱ्यामध्ये टोटल 6 सब्जेक्ट आहेत आणि या 6 सब्जेक्ट पैकी मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा जो इकॉनॉमिक जो आहे किंवा इंडियन इकॉनॉमी जी आहे, याला जे असणारं जे वेटेज आहे, ही जे वेटेज किंवा याला जो भार आहे किंवा गुणदान आहे, ते सर्वात जास्त आहे. नाव आता मग सर्वात जास्त म्हणजे किती आहे? आता युपीएससीचा असं फिक्स नाही, लक्षात ठेवा, पण एक रॅन्डमली एक बॅलन्स करायचा प्रयत्न केला जातो, पण हे फिक्स नाहीये, एवढं नक्कीच लक्षात ठेवा. तरी सुद्धा इंडियन इकॉनॉमीला याच्यापैकी सर्वात जास्त काय आहे, वेटेज आहे. नाव आधीचा जर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ पेपर समजलं असेल तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. आता इथे काय सांगितलंय बघा, वेटेज 2013 ते 2024. आता हे 13चं जाऊ द्या, आपल्याला बघायचंय 2020 ते ऑनवर्ड्स, म्हणजे 20, 21, 22, 23 आणि 24 आणि इकडे आहे 25. 25 पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेलच. आता बघा, लास्ट 5 to 6 इयर मध्ये या पेपरवर इकॉनॉमिक्स वर कसा ट्रेंड राहिलेला आहे. जोपर्यंत आपला ट्रेंड नाही समजणार आहे ना, तोपर्यंत आपलं प्रिपरेशन त्या लेवलला जात नाही. म्हणून ट्रेंड समजून घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. राईट. इथे जर तुम्ही पाहिलं बघा, इंडियन इकॉनॉमीवर 8 क्वेश्चन आहे 2020 ला, त्यानंतर पुन्हा 8 आहेत, त्यानंतर 22 ला 9 आहे, 23 ला सुद्धा काय आहेत 8 आहेत आणि त्यानंतर 24 ला पण 8 आहेत आणि 2025 ला मात्र एक क्वेश्चन कमी झाला, म्हणजे 7 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आता लुक ॲट दिस फिगर. हे आकडेवारी तुम्हाला काय सांगते आहे? ही आकडेवारी हे सांगते आहे की लगभग लक्षात लगभग याचं जे वेटेज राहिलेलं आहे ते स्टेबल आहे. क्लिअर झाला मुद्दा. इंडियन इकॉनॉमीचं जे आहे वेटेज या ठिकाणी स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो असतोच आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीला, येथे 3 म्हणजे 4 ते 3च्या रेंज, 3 ते 4च्या रेंजमध्ये काय राहतं क्वेश्चन राहिलेले आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, अलीकडच्या काळामध्ये याचा जो ट्रेंड आहे तो वाढताना दिसतोय. 2023 मध्ये याच्यावर 4 क्वेश्चन आहेत, 24 मध्ये 3 आहेत आणि 2025 मध्ये याला पुन्हा अगेन 4 क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी इंडियाज इंटरनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीवर जर तुम्ही पाहिलं तर हे सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की लगातार 4 क्वेश्चन्स याच्यावर आलेले आपल्याला पाहायला भेटतात. लास्टला आहे डिझास्टर मॅनेजमेंट. इथे जर तुम्ही पाहिलं तर 1, 2, 2, 1 आणि 2 आणि या 2025 ला सुद्धा इथं 2 क्वेश्चन आलेत ना. आता एका पाठ करायचं बसत आहे का? नाही आहे. याच्यावरून वी गॉट द आयडियाज. आपल्याला याच्यावरून एक आयडिया येते. काय आयडिया येते की या एंटायरली लक्षात ठेवा 250 मार्कच्या पेपर पैकी लगभग समहाऊ सगळ्यात जास्त जरी पाहिलं आपण तर 40 ते 50+ आसपास 40% जे आहे हे आपल्याला इकॉनॉमिक्सचं वेटेज असल्याचं पाहायला भेटतं. मग इकॉनॉमिक्स बघा किती महत्त्वाचं आहे किंवा इंडियन इकॉनॉमीला आपल्याला फोकस करणं काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जनरली सगळ्या पेपर म्हणजे ऑल द जीएस आर मोस्ट इम्पॉर्टंट. सगळेच जीएस खूप महत्त्वाचे आहेत, पण त्याच्यापैकी जीएस नंबर 3 जो आहे हा काय आहे या ठिकाणी गेम चेंजर आहे. व्हाय गेम चेंजर आहे? इथे जर तुम्ही पाहिलं तर टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट्स खूप जास्त आहेत. मुद्दा क्लिअर झाला. आणि ते इकॉनॉमिक जर सोडलं तर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ते काय आहेत स्मॉल सब्जेक्ट आहेत, परंतु तिथे काय आहे तुम्हाला इनपुट आणि आउटपुटचा रेशो जर पाहिला तर मोठ्या प्रमाणावर तुम्हाला आउटपुट आहे. म्हणून जीएस नंबर 3 जो आहे हा काय मेजर गेम चेंजर आहे. गॉट इट. सो 2 गोष्टी क्लिअर झाल्या. एक म्हणजे याच्यामध्ये असणारं स्ट्रक्चर बघितलं, दुसरं म्हणजे याचा जो बिहेव राहिलेला आहे किंवा एक्झामचा जो ट्रेंड राहिलेला आहे तो ट्रेंड आपण काय केलेला आहे या ठिकाणी बघून घेतलेला आहे. आय होप की आयडिया तुम्हाला आली असेल. नाव आपण पुढे जाऊया. अँड एक महत्त्वाची गोष्ट आहे की ठीक आहे, आता आपल्याला सिलेबस बघायचा आहे. आपल्याला हे समजून आलंय की पेपर पॅटर्न कसा आहे, आपल्याला हे समजून आलंय की बाबा याचा नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत, 200 पैकी याला किती मार्क्स आहेत हे आपल्याला आयडिया आली. नाव मग आता आपल्याला त्या विषयाचा काय करणं आहे तर पेपर
जो आपल्याला द्यायचा आहे त्याच्यासाठी असणारा सिलेबस बाय हार्ट असणं गरजेचं आहे. सिलेबस फ्रेंडली होणं त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. क्लिअर आहे. नाउ डीप इनसाइट ऑफ सिलेबस, या ठिकाणी आपल्याला डीप इनसाइट ऑफ सिलेबस बघायचा आहे. मी तुमच्यासाठी एंटायरली जो युपीएससीनं किंवा एमपीएससीनं जो सिलेबस दिलेला आहे तो आणलेला आहे. फक्त इथे एमपीएससी मध्ये काय आहे, एक शब्द ऍड आहे. कोणता? अर्थशास्त्र, ओके, किंवा भारतीय अर्थव्यवस्था जसेचे तसा सिलेबस आहे. फक्त महाराष्ट्राच्या, लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आणि बेसिक लेक्चर आहे, महाराष्ट्राच्या काही भारासह, काय लिहिलेलं आहे त्यांनी, काही भारासह. आता हे काही भार म्हणजे काय आहे आपल्याला माहित नाही, कारण अजून एक मेन्स होईपर्यंत आपल्याला हे नाही समजून येणार की महाराष्ट्राच्या इकॉनॉमीच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राच्या संदर्भात टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहेत. सो आपल्यासाठी 2025 काय वेट अँड वॉच करावं लागेल. ठीक आहे, नो इश्यू. काही भारासह आपण बघून घेऊया, नो इश्यू. नाव बाकी जो सिलेबस आहे हा सिलेबस ऍज इट इज आयोगानं जो आपल्याला दिलेला आहे तो सिलेबस या ठिकाणी आपल्याला दिसतोय. नाव आता हा एवढा सिलेबस आहे का? जेव्हा तुम्ही पीवायक्यू बघाल, पीवायक्यू बघितल्यानंतर आपल्याला समजून येते अरे खूप सगळे क्वेश्चन जे आहेत, मी तुम्हाला काही क्वेश्चन दाखवतो, ते क्वेश्चन्स तुम्हाला असं फील होईल इनिशियली लेवलला की हे तर आउट ऑफ सिलेबस आलेले येतं. मग सिलेबस जर त्यांनी एवढा दाखवलेला आहे स्मॉल मध्ये, मग एवढा सिलेबस आहे का बरं? नाही आहे. तर आपल्याला आयोगाने किंवा कमिशनने दिलेला जो सिलेबस असतो ना मित्रांनो, त्याला डिकोड करता येणं गरजेचं आहे. सो म्हणून आपण डीप इनसाइट जो आहे सिलेबस घेणार आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इंडियन इकॉनॉमी अँड रिलेटेड टू द इश्यूज आहेत. म्हणजे काय सांगतोय तो, भारतीय अर्थव्यवस्था जी आहे या भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्वाचे जे समस्या आहेत, या महत्वाच्या समस्याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. नाव मग याच्यामध्ये काय काय आहे? प्लॅनिंग, त्यांनी आपल्याला नियोजन दिलेलं आहे. मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. नाव व्हॉट डू अंडरस्टँड अबाउट द मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस? याचा अर्थ काय होतो हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अभ्यासाला दिशा येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की मोबिलायझेशन ऑफ काही रिसोर्सेस म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये, ओके, एखाद्या प्रदेशामध्ये व्हॉट एव्हर, आता हा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये इथे काहीतरी वेगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत, इथे रिसोर्सेस नॅचरल असो मॅनमेड असो, इथे वेगळे रिसोर्सेस आहेत. मग यांचं मोबिलायझेशन कसं होणं गरजेचं आहे. ओके, हे पण खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला जीएस नंबर 3 मधला इकॉनॉमिक समजलं तर तिथे जिओग्राफी ऑप्शनल और जिओग्राफी जीएस ला खूप मोठा काय होणार आहे, फायदा होणार आहे. सो हे मोबिलायझेशन आहे. त्यानंतर ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड द एम्प्लॉयमेंट, भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भातले असणारे हे जे 3 महत्वाचे कन्सर्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर एक महत्वाचा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही शब्द ऐकत असाल की सर्वसमावेशक विकासाची संकल्पना जी आहे, ही सर्वसमावेशक विकासाची संकल्पना इनफॅक्ट सरकार सुद्धा, म्हणजे मध्यवर्ती सरकार आणि विविध राज्य सरकारे सुद्धा काय करतात की बाबा सर्वसमावेशक विकास ही जी संकल्पना पुढे घेऊन जाताना पाहायला भेटतात. ऍक्च्युली सर्वसमावेशक विकास म्हणजे काय, त्याच्यासाठी भारत सरकारच्या इनिशिएटिव्ह काय आहेत, महाराष्ट्र सरकारच्या योजना काय आहेत, याचा स्टडी अपेक्षित आहे याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह ग्रोथ मध्ये. अँड इट्स इश्यू, जेव्हा तुम्ही सर्वसमावेशक विकास जेव्हा साधायचा प्रयत्न करता, याच्या आजूबाजूला असणाऱ्या काही महत्वाच्या ज्या समस्या आहेत, या महत्वाच्या समस्या काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, त्याचे आउटपुट्स काय आहेत आणि आपल्याला मेजर्स टेकन्स काय आहेत. म्हणजे की जेव्हा एखादी योजना एखादा पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला जातो, मग ते संभावित रिझल्ट देईल का, त्यासाठी पायलट प्रोजेक्ट असतात. ओके, मग अनालाइज केलं जातं, डेटा, स्टॅटिस्टिकल डेटा बिहेव चेक केलं जातं की बाबा कुठे प्रॉब्लेम्स आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, है ना. सो ते अपेक्षित आहे या ठिकाणी. गव्हर्नमेंट बजेटिंग आहे. ऑब्व्हियसली आपल्याला 2 स्टेटमेंट जे आहेत सरकारचे हे आपल्याला बायहॅर्ट करायचे आहेत. एक म्हणजे काय, हे सरकारचं जे बजेट आहे, युनियन बजेट जे आहे ते, आणि दुसरं इकॉनॉमिक सर्वे जो आहे, हे 2 स्टेटमेंट आपल्याला बायहार्ट आणि खूप छान पद्धतीने करायचे आहेत. कारण क्वेश्चन्सला सपोर्टिव्ह स्टेटमेंट, क्वेश्चन्स फ्रेम होणं हे त्याचा बेस आहे 2 स्टेटमेंट. ऍग्रिकल्चर, तुम्हाला ऍग्रिकल्चर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ऍग्रिकल्चर थोडंसं वास्ट करून दिलेलं आहे. क्रॉपिंग पॅटर्न दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर टाइप्स ऑफ इरिगेशन दिलेला आहे. मार्केटिंग, अलीकडच्या काळामध्ये जो मोठा इश्यू आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे कोणता, की मिनिमम प्राइस जी आहे मालासाठी शेतकरी आंदोलन करताय, ते पण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, का आंदोलन करतायत ते बेसिक फंडामेंटल समजून घ्यायचं आहे. शेतीमध्ये निर्माण झालेली किंवा शेतीमध्ये असणारी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे, एनाम सारखं एक पोर्टल आहे, ते पण त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, सिलेबसला दिलेलं आहे. आणि भारतीय शेती जी आहे, या भारतीय शेतीला
संभावितरित्या म्हणजे जे फेस करत असणाऱ्या मेजर इश्यूज काय आहेत ते सुद्धा आपल्याला इन डिटेल्समध्ये बघायचे आहेत. सरकारची सबसिडी आणि सबसिडी डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस बघायचे तर ओके, सबसिडी डायरेक्ट ट्रान्सफर टू द बेनिफिशरी, मग डायरेक्ट ट्रान्सफर टू द जर बेनिफिशरी होत असेल याच्यामध्ये लॅगिंग कुठे होते ओके ते पण बघायचं आहे. आणि मग ते लॅगिंग जी आहे ते दूर करण्यासाठी गव्हर्नमेंटने काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, जसे जनधन योजना आहे. लक्षात आलं, जनधन योजनेचा मतलबच हा होता की त्या ठिकाणी सरकारकडनं येणारी जी सबसिडी असेल किंवा सरकारकडनं येणारे जे काही अनुदान असेल ते डायरेक्ट काय आहे त्या व्यक्तीच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणं. आता हा आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे इन जनरल लेवलला जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला गोष्ट समजून येते ती म्हणजे काय की सिलेबस जो आहे, सिलेबस आयोगानं खूप कॉम्पॅक्ट लेवलला दिलेला आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी डिकोड करायचं आहे. गॉट इट. सो अजून त्यांनी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे आपल्याला रेशन जे आहे ना धान्याचे दुकान ते पण त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. टेक्नॉलॉजी आणि त्याच्या संदर्भात असणारे मिशन्स, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अँड भारतातील असणारा काय आहे जो इंडस्ट्रियल एरिया आहे, इंडस्ट्रियल एरिया किंवा आपण त्याला क्लस्टर म्हणू ते पण आपल्याला बघायचं आहे. आणि लास्टला काय आहे हे अलीकडच्या काळामध्ये याच्यावर क्वेश्चन येत आहेत. लँडफॉर्म रिफॉर्म जी आहे हे लँडफॉर्म रिफॉर्म का गरजेचे आहेत, कधी झाले होते, कुठल्या वर्षी झालेले आहेत, सरकारचं काय धोरण आहे याच्या संदर्भात हे इन डिटेल्समध्ये डिस्कस करायचं आहे. आणि लास्टला काय आहे सो इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन इंडियन इकॉनॉमी म्हणजेच काय लक्षात ठेवा LPG सगळ्यांनी ऐकलेलं आहे. LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड द ग्लोबलायझेशन. जेव्हा इंडियन इकॉनॉमी पुढे पुढे मूव्ह करत होती तेव्हा आपण काय केलेलं आहे LPG आणलं. मग याचे काय आहेत इम्प्लिकेशन्स आहेत, याचे काय आहेत परिणाम जे झालेले आहेत एकंदरीतच सगळ्याच गोष्टीवर झालेले परिणाम, अर्थव्यवस्थेवरील परिणाम काय आहेत, बाजारावरील झालेले परिणाम काय आहेत, समाजावरील झालेले परिणाम काय आहेत, सरकारवरील परिणाम काय आहेत, त्याच्यापैकी आपल्याला इकॉनॉमी या सेक्टरवर झालेले याचे परिणाम आपल्याला काय करायचे तर इन डिटेल्समध्ये बघायचे आहेत. आणि राहिला लास्टला काय आहे तर इंडस्ट्रियल पॉलिसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये या सरकारनं मोठ्या प्रमाणावर सरकारी ज्या कंपनीज होत्या किंवा सरकारी जे महामंडळे होते ते काय करतात प्रायव्हेट लोकांना काय करतायत या ठिकाणी देत आहेत. तर ते डिसइन्व्हेस्टमेंट मॉडेल्स म्हणतात आपण त्याला, की एखादा जर उद्योग आजारी असेल, सरकारला जर प्रॉफिट देत नसेल तर काय करायचं डिसइन्व्हेस्टमेंट आणि त्याच्या अगेन्स्ट काय आहे इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट अँड द डिसइन्व्हेस्टमेंट मॉडेल जे आहेत ते सुद्धा आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी बघायचे. तर नाव एक गोष्ट तर तुम्हाला अतिशय इन डिटेल्समध्ये समजली असेल ती म्हणजे काय आहे की आपल्याला GS3 मध्ये जो सिलेबस दिलेला आहे हा सिलेबस फक्त तेवढा नाही आहे, तर बियॉन्ड द वर्ल्ड त्याचे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या पाठीमागे असणारा जो अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे तो त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. म्हणून इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे की आपल्याला एक्झॅक्टली तो जो सिलेबस होता आयोगाने दिलेला आपण इथे काय केलेला आहे डिकोड केलेला आहे. लक्षात होतं माझं बोलणं. सो हा डिकोड केलेला सिलेबस ॲट अ ग्लान्स मध्ये आपण बघू आणि पुढे काही क्वेश्चन सुद्धा आपण डिस्कस करू. बघा या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ त्यांनी दिलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आर्थिक विकास आणि आर्थिक काय आहे वाढ जी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. क्लिअर आहे. दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे कारण दोन्ही लँग्वेजचे विद्यार्थी आहेत म्हणून. त्यानंतर बघा प्लॅनिंगच्या संदर्भात आपल्याला काय काय करायचं आहे. पंचवार्षिक योजनापासूनचा सुरू झालेला आपला प्रवास ते नीती आयोगापर्यंत आणि नीती आयोगाचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट सुद्धा आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी बघायचे आहेत. कारण का रिपोर्ट्स बघणे म्हणजेच तुमच्या आन्सर रायटिंगला सपोर्टिव्ह असणारे स्टेटमेंट देणे हा त्याचा अर्थ होतो. क्लिअर झाला मुद्दा. त्यानंतर आपल्याला अजून बघायचं आहे मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस नॉट नॅचरल रिसोर्सेस. संसाधनाचे काय आहे या ठिकाणी मोबिलाइज करणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. मग टॅक्स, नॉन टॅक्सेस अँड रेव्हेन्यू असेल सरकारकडे येणारे विविध मार्गाने करेत्तर आणि करावर असणारे उत्पन्न आहे याच्या संदर्भात डिस्कस करायचं आहे. मग आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वसमावेशक विकास, फायनान्शियल इन्क्लुजन, स्किल अँड लाईव्हहुड आणि काय आहे रिजनल डिस्पॅरिटी. आता हे थोडंसं बघू आपण डिस्कस करूया. आर्थिक समावेशन म्हणजे काय की वरपासून तर अगदी तळागाळातील एका व्यक्तीपर्यंत नागरिकापर्यंत काय आहे आर्थिक इन्क्लुजन होणं गरजेचं आहे. म्हणजे काय की सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा सरकार जे काही बेनिफिशरी त्याला काय म्हणतो आपण सबसिडी देत आहे ते थेट त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणून ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बरं मग फक्त आता सरकार असंच नाही म्हणू शकणार आहे की बाबा चला आता आम्ही तुम्हाला काय करतो सबसिडी देतो. मग आता सरकारने काय केलं की स्किल डेव्हलपमेंट जो आहे
सॉरी, स्किल डेव्हलपमेंट होणं सुद्धा गरजेचं आहे. मग स्किल इंडिया हा प्रोग्राम चालवला, याचा मतलब असा आहे की याच्यामुळे काय होणार आहे की प्रादेशिक असमानता, रिजनल डिस्पॅरिटी जी आहे, रिजनल डिस्पॅरिटी त्या ठिकाणी कमी होणार आहे. सो ते पण बघायचं आहे आपल्याला. मग आज आपण बघितलं होतं गव्हर्नमेंट बजेटिंग, गव्हर्नमेंट बजेट कसं तयार होतं, काय असतं, ते सगळ्या गोष्टी आहेत. ॲग्रिकल्चर, ई टेक्नॉलॉजी जी आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे. शेतीमध्ये फक्त ट्रॅडिशनल वेनी आता शेती करून कम्फर्टेबल नाही आहे, किंवा ट्रॅडिशनल वेनं शेती करणं हे तेवढ्याच प्रॉफिटेबल नाही राहिलेलं आहे. ना ते इन्व्हायरमेंटसाठी त्या ठिकाणी फेवरेबल आहे, ना शेतीसाठी पण चांगलं आहे, नाही शेतकऱ्यासाठी चांगलं आहे, आणि अर्थातच ते इंडियन इकॉनॉमीसाठी सुद्धा काही नाही आहे, ते तेवढं कम्फर्टेबल नाही. म्हणून आता सम चेंजेस करणं गरजेचं आहे. आणि ते चेंजेस आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याला आपण काय म्हणतो, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ओके, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा आधार घेऊन आपण काय करतो आहे, शेती क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी चेंजेस करतोय. नाम सारखे काय येतं पोर्टल्स आपण सुरू केलेले आहेत, आणि ड्रोनचा सुद्धा या ठिकाणी आपण काय करतोय, आधार घेतोय. पुढे बघा, सबसिडी आणि MSP जी आहे त्याचे इश्यूज, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय असतील, शेतकऱ्यांच्या मागण्या काय असतील, ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचे इन डिटेल्समध्ये प्रॅक्टिकल सहित. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे, सार्वजनिक वितरण व्यवस्था, त्यालाच आपण काय म्हणतो, शासन, ते असतं ना, राशनचं दुकान आहे ना, जिथून आपल्याला गहू तांदूळ वगैरे भेटतात. सो तीही काय आहे, या ठिकाणची असणारी प्रणाली जी आहे आपली सार्वजनिक वितरण प्रणाली, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्याचे इश्यूज बघायचे आहेत, ते का आणलं गेलं, त्याच्यामध्ये होणारे जे काही मेजर इश्यूज आहेत. ओके, सो ते सुद्धा आपल्याला आपल्या डिस्कशनचा किंवा आपल्या या अभ्यासाचा भाग आहे. फूड आणि बफर स्टॉक जो आहे, अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे काही वेळेस भाव जे आहेत ना वाढवले जातात है ना, कारण मोठ्या लेवलला स्टॉक करून. तसं फूड सेफ्टी जी आहे किंवा फूड सिक्युरिटी आहे ते पण बघायचं आहे. टेक्नॉलॉजी मिशन काय आहे, आणि लास्टला काय आहे तर आपल्याला हे बघायचं आहे, इकॉनॉमिक ऑफ काय आहे, ॲनिमल काय आहे, रिंगरिंग जी आहे म्हणजे पशुपालनाचं अर्थशास्त्र जी आहे, की बाबा आता फक्त शेतीच नव्हे तर शेतीसोबत काय आहे या ठिकाणी पशुपालन सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काय समजू शकतं, तर त्याच्या माध्यमातून शेती ही आपण मोर प्रोडक्टिव्ह बनवू शकतो. क्लिअर झाला मुद्दा. सो हे तुमच्या सिलेबसचं काय आहे, डीप इनसाईट आहे. अजून बघा, डीप इनसाईटमध्ये साधारणतः मला वाटतं 17-18 कंटेंट्स आहेत. म्हणजे एवढंच नाही पण याच्या पलीकडे पण आहे. त्यानंतर फूड प्रोसेसिंग पार्क, तुम्ही बघत असाल की गव्हर्नमेंट काय करते, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी तुम्हाला मोर काय करतं, सबसिडी देतो. किंवा आपण काय म्हणू शकतो, आपण त्याला जसं फॉर एक्झाम्पल आता मुंबई, पुणे, नाशिक हा जो एरिया आहे, या एरियामधून जसं छत्रपती संभाजीनगर आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या ठिकाणी इंडस्ट्री जर सेटअप करत असेल एखादा इंडस्ट्रियलिस्ट, तो त्याला गव्हर्नमेंट काय करतं आहे, जास्त मोर बेनिफिट देत आहे. सो म्हणजेच काय आहे या ठिकाणी की इंडस्ट्री म्हणजे जे उद्योग आहेत, हे जे उद्योग आहेत है ना, उद्योगाचं सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. मग रॉ बेस्ड मटेरियल असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्री असेल, आणि सोबत फूड प्रोसेसिंग असेल, आणि IT हब जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. लँड रिफॉर्म्स इन इंडिया, भारतातील भूमी सुधारणा जी आहेत त्याचे कायदे आहेत, ते कायदे सुद्धा या ठिकाणी डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. लिबरलायझेशन अँड द इंडस्ट्रियल पॉलिसी, भारतामध्ये असणारा उद्योग आणि ह्या उद्योगासाठी आपण ज्या नीती जी आहेत किंवा आपण जे धोरणे आहेत, हे धोरणे आपण कसे निर्माण केलेले आहेत है ना. आता नाव याचं डायरेक्ट थेट कनेक्शन ग्लोबल ट्रेड सोबत सुद्धा आहे है ना. आता एक्झाम्पल जर सांगायचं जर झालं, हा टॉपिक तुम्हाला थेट कनेक्टेड करता येतो रिसेंटली टुडेज इंडिया, आताच्या जगामध्ये जसं सोन्याचे भाव एकदम अचानकपणे वाढत आहेत है ना, त्यानंतर पुन्हा कमी होत आहेत. त्यानंतर क्रूड ऑइल आहे, हे क्रूड ऑइल का म्हणजे एवढं काय म्हणतो फ्लॅक्च्युएटेड होत आहे, याचं डायरेक्ट कनेक्शन इथे आहे, लिबरलायझेशन सोबत आहे, ग्लोबल ट्रेड आहे. त्यानंतर लास्टला काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट मॉडेल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी शिकून घ्यायचे आहेत. आणि याच्यावर प्रोबॅबली लेवलला काय आहे, क्वेश्चन्स मोठ्या प्रमाणावर आलेले पाहायला भेटतात. सो माय डिअर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा जो सिलेबस आहे, या सिलेबसचं डीप इनसाईट जो आहे, हा डीप इनसाईट त्या ठिकाणी समजला असेलच है ना. लेक्चरला आता आपण डिटेल्समध्ये घेणारच आहेत, परंतु हे जे आहे हे जे ओरिएंटेशन जे सेशन आहे, या ओरिएंटेशन सेशनमध्ये काय आहे तुम्हाला जस्ट एक आयडिया आपण देतो आहे की आपल्याला काय काय बघायचं आहे ना. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट की जो 2025 लक्षात ठेवा, आता जो पेपर झाला होता ना सप्टेंबरमध्ये 2025 मध्ये, हे काही PYQ झालेले आहेत. एक क्वेश्चन, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवलेत, 1, 2 आणि 3 क्वेश्चन्स आहेत. हा रिसेंटचा काय आहे क्वेश्चनचा नेचर आहे.
क्वेश्चन बघा, मराठीवाल्यांनी मराठीमध्ये बघा, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये बघा. जगमुक्त व्यापार आणि लक्षात ठेवा, जगमुक्त व्यापार आणि बहुपक्षीय संरक्षणवाद आणि द्विपक्षीयकडे वळत असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील महत्त्वाची आव्हाने कोणती उभी राहतात ते त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आणि ही आव्हाने कशा प्रकारे हाताळता येऊ शकतात ना. आता फार असा लांबल्याचा क्वेश्चन त्याने दिलेला आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जग जे आहे, जग काय करतं आहे, बहुपक्षीय व्यापाराकडून द्विपक्षीय व्यापाराकडे काय करतं आहे, वळत आहे. ओके, तर हे वळत असताना संरक्षणवाद जो आहे तो कसा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतोय आणि ह्या सगळ्यांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा होतोय किंवा भारतीय अर्थव्यवस्था याला सामोरे कसं जातंय, हा त्याचा काही नेचर आहे. दुसरं बघा, भारतातील राज्यांच्या वित्तीय कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी फिस्कल हेल्थ इंडेक्स खूप महत्त्वाचा आहे. एक साधन म्हणून वापरला जाऊ शकतो हे स्पष्ट करायचं आहे. नाव हे काय असतं तर फिस्कल डिफिसिट इंडेक्स जो आहे, अर्थात एक जनरली सांगतो मी तुम्हाला, त्याचे क्वेश्चन आणि आन्सर तर देणारच आहे की सरकार आणि सरकारची आर्थिक स्थिती ही या आपल्याला फिस्कल इंडेक्सवरून काय करते, दिसून येते आहे. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह हे काय आहे हे पण महत्त्वाचं आहे की सरकार काय करत आहे की उद्योग क्षेत्रामध्ये असणारे काही महत्त्वाचे उद्योग आहेत, या उद्योगांना तुम्ही जेवढं जास्तीत जास्त प्रोडक्शन कराल तेवढं काय करतं सरकार, त्यांना इन्सेंटिव्ह देतं, म्हणजे अधिकचा काय करतो, पैसा देतो. म्हणजे त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. असे भारतामध्ये लगभग 14 सेक्टर्स असे आहेत किंवा 14 उद्योग जे म्हणू आपण, हे 14 उद्योग असे आहेत की ज्या उद्योगासाठी ही स्कीम काय आहे या ठिकाणी लागू आहे. नाव आता हे जे 3 क्वेश्चन आहेत, जर समजा आपण जर या ठिकाणी आन्सर बिल्ड करायचं ठरवलं तर आपण काय करू शकतो, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, आन्सर लिहित असताना सगळ्यात आधी तो क्वेश्चन जो आहे तो आयडेंटिफाय किंवा डिकोड होणं गरजेचं आहे, म्हणजेच त्याची मागणी काय आहे ते समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आन्सरचा जो काही ढाचा आहे तो इंट्रो, मेन बॉडी अँड द कन्क्लुजन पाहिजे. इथे इंट्रोडक्शन खूप विद्यार्थ्याचा कन्फ्युजन असतं रे, की इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं आहे, किती लिहायचं आहे. जर 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर मग किती मार्क्स असतात ते इन डिटेल्समध्ये आपण सेशनमध्ये, इनफॅक्ट मी स्वतःच्या हँड रिटन नोट्समध्ये सुद्धा काही क्वेश्चन्स बनवलेले आहेत, ते तुम्हाला PDF च्या माध्यमातून दिले जातील. सो अशा पद्धतीनं हा जो ओरिएंटेशन होता, हा ओरिएंटेशन घेण्यापाठीमागचा जो उद्देश होता तो म्हणजे हा होता की एक आयडिया GS नंबर 3 ची जी आयडिया आहे तुम्हाला ॲज अ शॉर्ट सेशनमध्ये या ठिकाणी द्यायची होती, जे आय होप की मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे देण्याचा. काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही निश्चित कमेंट करा, शेअर बी करा, सबस्क्राईब बी करा आणि ऑफिसच्या नंबरवर कॉल करून तुम्ही काय करू शकता, तुमचे जे डाऊट्स आहेत हे डाऊट्स काय करू शकता या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. आय विश यू ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच. आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये आणि नेक्स्ट सेशनमध्ये डायरेक्ट आपला सिलेबस सुरू करूया. थँक्यू सो मच.